तो तिसरा ग्रुप आहे. तुम्ही काय बनवलं? गॅस सिलेंडर. हां सांगा. हां आणखी कढई, आणखी बापरे मँगो, पाटा आणि अगदी कमी वेळात यांनी बनवलेला आहे. हा तिसरा ग्रुप आहे, यांनी बनवलेला आहे. खूप छान. बघा गॅस, पोळपाट लाटणं, जे रोजच्या उपयोगाच्या वस्तू, पाटा हां सिलेंडर आहे. बापरे सिलेंडरची पाईपलाईन, बापरे एकदम छान मस्त. मँगो पण म्हणजे फळ बनवलेलं आहे. छान छान. त्याच्यातून 3 गोष्टी काय शिकल्या? टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे, हां आणि मुलांना आकाराबद्दल सांगणे किंवा माहिती देणे. हां आणि तिसरी गोष्ट अशी की मुलांना आपण सांगणे की या वस्तूपासून एक बनलं पाहिजे. बरोबर. ज्या फेकलेल्या वस्तू आहेत हां त्या वस्तूपासून आपण काहीतरी उपयोग केला नवीन करू. ठीक आहे धन्यवाद. हा दुसरा ग्रुप आहे. तर तुम्ही काय बनवलेलं आहे? हे सर्व बनवलेलं आहे. तुम्ही मला सांगा बरं, तुम्ही 2 गोष्टी कोणत्या शिकल्या याच्यापासून? काय शिकले आपण? एका विशिष्ट मातीपासून आम्ही अलग अलग वस्तू बनवल्या, म्हणजेच की गॅस सिलेंडर, हां कढाई आणि तवा, पाटा, स्वयंपाक बनवणे. हां म्हणजे तुम्ही छान स्वयंपाकघरातल्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही बनवल्या. किती छान बनवल्या, मस्त. तुमचं पण बाकीच्या ग्रुपनं टाळ्या वाजवा बरं ह्यांच्यासाठी. खूप छान बनवलेलं आहे. या पहिल्या गटानं काय बनवलेलं आहे बघा, खूप छान. बघा कणकेपासून, कणकेमध्ये आमच्या मदतनीस ताईनं छान कलर मिसळलेला आहे आणि त्यापासून ह्या भांडी तयार केली यांनी. घरातील भांडी, चूल, लाकडं तयार केले, चूल, जातं, पाटा. बापरे खूप छान.